भारत देशाला स्वातंत्र्य होऊन 79 वर्ष झाले. स्वातंत्र्याच्या 79व्या वर्धापन दिन म्हणजे स्वातंत्र्य दिन आपण साजरा केला. परंतु या स्वातंत्र्यानंतरही आपल्याला खरे स्वातंत्र्य मिळाले आहे का याचं चित्र या माध्यमातून आपल्याला दिसायला मिळतं. मुखेड तालुक्यातील घटना. मुखेड तालुक्यातील एका गावामध्ये प्रेताला स्मशानभूमीकडे नेत असताना पाण्यातून किती स्ट्रगल म्हणजेच कठीण प्रसंगातून डोळ्यातून पाणी जे आलेलं आहे ते याच नदीच्या पाण्यामध्ये ते पाणी वाहून जातं. अशा प्रकारचं एक विचित्र चित्र आज आपल्याला दिसतं आहे. मुखेड तालुक्यातील ही घटना जरी असली तरी भारत देशामध्ये विकसित भारत म्हणून जे सरकार आज मोठी जाहिरात करत आहे, खरंच ही विकसित भारत म्हणून आज आहे का हा प्रश्न आपल्यासारख्या नागरिकांना पडलेला आहे. मुखेड तालुक्यातील हे एक उदाहरण आहे, परंतु अशा कितीतरी स्मशानभूमी आहेत जिथं प्रेताला जाण्यासाठी रस्ताच नाही आहे. स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नाही आहे. रस्ता असेल तर तिथे पुलाचं बांधकाम नसल्यामुळं पावसातून जाण्यासाठी वाताहत करावी लागते. असं एक समाजातील चित्र डोळ्यातून पाणी येणारं आहे. हे एक विलक्षण आणि गंभीर चित्र आहे. खरंच आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आहे का याचा विचार मात्र गांभीर्याने करण्यासारखी गोष्ट आहे. जर मरणानंतरही सरकार जर आपली व्यवस्था करत नसेल तर जिवंतपणी आपल्याला किती यातना सहन करावी लागली असतील किंवा कितीतरी आपल्याला कठीण प्रसंगाला सामोरे जावं लागतं. जर मेल्यानंतर जर सरकार त्या प्रेताला जाळण्यासाठी रस्ता करत नसेल तर जिवंत माणसांना खरंच रस्ता, पाणी, आरोग्य त्याचबरोबर मूलभूत गरजा ज्या आहेत त्या पुरवत आहे का? शिक्षण असेल, आरोग्य असेल, याही गरजा मिळत आहेत का याचा विचार करणं निश्चितच या प्रसंगातून आपल्याला करावं लागेल. आज या प्रेतामध्ये जे जाळण्यासाठी स्मशानभूमीकडे घेऊन जात आहेत त्या नातेवाईकांच्या मनावरील भावना कशा असतील. एकीकडे प्रेत डोक्यावरती आहे, परंतु जिवंत माणसालासुद्धा या पाण्यातून जाताना कठीण प्रसंगाचा सामना करावा लागत आहे. आज या प्रेत जात असताना प्रेताचं दुःख मनामध्ये घ्यावं का या पाण्याशी संघर्ष करावा हे